घड्याळ या लेखाचं वाचन मी करतोय. मी दत्ता सरदेशमुख, लेखक कौस्तुभ परांजपे, जळगाव. घड्याळ. जेवताना सहज घड्याळाकडे लक्ष गेलं. आजपर्यंतच्या आयुष्यात घड्याळ किती वेळा पाहिलं हे मोजता येणार नाही, पण आज पाहिलं आणि घड्याळातल्या 3 काट्यात आणि परिवारात काहीतरी साम्य जाणवलं. घड्याळात तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा असतो. तसंच परिवारातला तास काटा म्हणजे वडील, मिनिट काटा म्हणजे आई आणि सेकंद काटा म्हणजे मुलं असल्याचं जाणवलं. या प्रत्येक काट्याला फिरण्याची आपली स्वतःची गती असली तरी प्रत्येकाची गती वेगळी, पण दिशा मात्र एकच आहे. पण प्रत्येकाच्या गतीचं एक वर्तुळ पूर्ण झाल्याशिवाय तास पूर्णत्वाला येऊ शकत नाही. परिवारातले वडील म्हणजे तासकाटा, याची गती सगळ्यात कमी असली तरीही तो एका ठाम गतीनं आणि उद्देशानं पुढच्या तासाच्या आकड्याकडे सरकत असतो. पण तास पूर्ण झाल्याशिवाय त्याची गती लक्षातच येत नाही. त्याचप्रमाणे वडिलांचं काम असतं. ते एक एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून ठामपणे आपला प्रवास करत असतात आणि ध्येय पूर्ण झाल्यावरच त्यांची गती लक्षात येते. आई म्हणजे मिनिट काटा असते. प्रत्येक मिनिटाला, अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिची गती जाणवत असते. ती सतत चालत, विचारमग्न आणि कार्यमग्न असते. मिनिट काटा जसं फिरताना कधी तासकाट्याच्या मागं असतो, थोड्या वेळानं थोडा काळ तो तासकाट्याबरोबर थांबतो आणि परत तासकाट्याला मागं टाकून त्याची ओढ सेकंद काट्याकडे असते. अगदी तसंच आईचं असतं. सतत कामात असताना नवऱ्याच्या मागं पडल्यावर ती पुढं येऊन नवऱ्याला गाठून काही काळ नवऱ्याच्या बरोबरीनं घालवते आणि नंतर परत मुलांचं सगळं करायचं आहे या प्रेमापोटी मुलांच्या मागं जाऊन त्याच्या बरोबरीनं राहण्याचा प्रयत्न करते. आणि सेकंद काटा म्हणजे आपली मुलं. ती कितीही मोठी झाली तरीही आईवडिलांच्या मागं पुढं कायम उत्साहानं तुरुतुरू पळताना, खेळताना, बागडताना दिसतात. ती सतत तासकाटा आणि मिनिट काटा, वडील आणि आई यांच्यामध्येच धडपडताना दिसतात. त्यांचा पुढं सरकण्याचा वेगही वडील आणि आई यांच्यापेक्षा जास्त असतो. जसं घड्याळाला 3 काटे आणि त्यांच्या एकाच दिशेच्या गतीशिवाय पूर्णत्व येत नाही, तसंच अगदी आपल्या कुटुंबाचं आहे. या 3 काट्याप्रमाणे आपल्या कुटुंबातले वडील, आई आणि मुलं यांची गती एकाच दिशेला असल्याशिवाय घराला पूर्णत्व येत नाही. पण लक्षात ठेवा, सेकंद, मिनिट आणि तास यामुळंच दिवस, आठवडे, महिने आणि वर्ष हे पूर्ण झालं. तरी याच्यासाठी काटे आपली चौकट म्हणजे घड्याळाची तबकडी सोडत नाहीत. तशीच आपण आपल्या कुटुंबाची चौकट सांभाळायला पाहिजे. एक जरी काटा चुकला तरी वेळ चुकते. तसंच कुटुंबातला एक जरी सदस्य चुकला तर कुटुंबाचं घड्याळ बिघडेल आणि गोंधळ उडेल. घड्याळ या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखक कौस्तुभ परांजपे, जळगाव. मोबाईल नंबर 9579032601. अभिवाचन दत्ता सरदेशमुख, 8329730186.